बाकीच्या देवाचं नाव घेतल्यानंतर काय होतं काही नाही हे लक्षात घेण्यापेक्षा श्रीराम प्रभूंचं नाव घेतल्यानंतर काय होतं तर श्रीराम प्रभूचं नाव घेतलं तर दगडं तरली माणसं का तरणार नाहीत गड्या. वानरांनी सुद्धा जन्माचं सार्थक करून घेतलं मग मनुष्य जन्माचं सार्थक का होणार नाही. कारण श्रीराम प्रभूचं नाव असं आहे ज्यांचं नाव घेतल्यानंतर या जीवाला आराम मिळतो ते म्हणजे श्रीराम. हो आराम देणारे श्रीराम त्यांचं नाव अंतकरणातून घ्यायचं आणि म्हणायचं श्रीराम जाना की बैठे मेरे सीने में श्रीराम जाना की बैठे मेरे सीने में मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में श्री राम जाना की बैठे मेरे सीने में. म्हणायला वा लेकरानं नाव घेतलं पाहिजे का. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब ये कहना जय श्री राम. हर घर में अब ये कहना एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब ये कहना जय श्री राम. हर घर में अब ये कहना एक ही नारा गूंजेगा जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. हो आणि म्हणून लेकरानं श्रीरामांचं भजन केलं पाहिजे. कारण ज्याला राम म्हणता येत नव्हते जे नुसतं मरा मरा म्हणत होतं त्यांनी श्रीराम जन्माच्या आधी रामायण लिहिलं केले. रामायण रामाआधी बरोबर. मग वाल्मिक ऋषी वाल्या कोळ्याचं वाल्मिक ऋषी झाले राम नामानं. तुमचा आमचा का उद्धार होणार ना होईल का ना माय. मग सारखं ह्यांनी मारावं त्यांनी मारावं म्हणण्यापेक्षा राम राम म्हणा आहे का नाही. आपल्या जुन्या काळात पद्धत होती माणसं दिसली की आपण म्हणायचो काय राम राम. दोनदा होतं राम राम. आता राहिलं का. आता आलं हॅलो हॅलो. हो आता डायरेक्ट तसं आलो. आधी फोन असू द्या काही असू द्या राम राम पासून सुरुवात असायची बरोबर. सुरुवात आपल्यापासून केली ना जग बदलतं. आजपासून निश्चय करा कुणाचा फोन आला ना श्रीराम म्हणायचं. कुणाचाही फोन आला ना रामकृष्ण हरी म्हणा. कुणाचाही फोन आला राम राम म्हणा. कुणी भेटलं हातात हात द्यायला लागलं की त्याला म्हणा राम राम. आपली संस्कृती आपण टिकवली तर टिकणार आहे. नाही तर भविष्यात या लेकरांना सांगावं लागेल राम कोण होते मारुतीराय कोण होते छत्रपती शिवराय कोण होते. यांना आपला इतिहास सुद्धा कळणार नाही काय होतं संस्कृती हे सुद्धा कळणार नाही. म्हणून सुरुवात आपल्यापासून. याच्याकरता आयुष्य वाया घालू नका मोलाचं आहे. काहीतरी शिकून जा आणि काहीतरी घेऊन जा.